कटाची आमटी आणि भात किती भारी लागतं. आणि तिला आता ती खूप आवडते आमटी भात. ते 2 दिवस म्हटलं तरी ती कटाची आमटी आणि भात खाते. शिळी झाली की तिला खूप आवडते. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर चला आता कटाची आमटी कशी करायची, आपण पुरणपोळी कशी करायची, ती पुरणपोळीची पूर्ण रेसिपी मी दाखवलेली आहे. लिंक देते, तिथं जाऊन पुरणपोळीची रेसिपी पूर्ण तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि आता पुरणपोळीबरोबर कटाची आमटी करायची, ती आमच्या ह्यांना खूप आवडते. सगळे त्यांना बाबा म्हणतात, मी पण बाबाच म्हणते. तर त्यांना ती आमटी एवढी आवडते की ते अगदी भरपूर खातात ती कटाची आमटी. त्यामुळे ते आता आमटी कशी बनवायची ते दाखवते. ते थोडंसं तेल टाकू आपण, त्याच्यावर आपण कांदा टाकतो. आता हा कांदा चांगला तांबूस रंगावर परतायचा. मग त्याच्यात दुसरे काय मसाले वापरले ते दाखवते. आता हा जरा तांबूस रंगावर कांदा परतत आलेला आहे आपला. तर हे कांदा एक साईडला घ्यायचा, त्याच्यावर आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं आणि कांदा आपण छान भाजून घेऊ, नंतर दुसरे मसाले दाखवते. आता हे खोबरं आणि कांदा छान तांबूस रंगावर परतून घेतला आहे. तर हे जरा एक साईडला घ्यायचं आपण. ह्याच्यावर टाकणारे धने. आता हे मसाले लगेच परततात. मसाले पटकन भाजून होतात. आता आपण धने टाकलेले आहेत बघा, लगेच भाजलेत. त्याच्यावर थोडेसे तीळ झाले की खसखस आहे. हे परत सगळे कांद्याबरोबर परतून घ्यायचं. आणि हा खडा मसाला आहे. 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 वेलची आणि दालचिनीचा तुकडा. आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे. ह्याला काही जास्त तेल लागत नाही, काही नाही. आणि शेवटी टाकणार आहे आपण एक तमालपत्र, ते पण छान भाजून घ्यायच्यातच. आता हा सगळा मसाला छान परतून झालेला आहे. सगळे मसाले परतलेत बघा. कटाची आमटी जर ह्या पद्धतीने केली ना तर खूप छान होतं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि थंड करायला ठेवू. थंड झालं की हे मिक्सरमधनं काढून घेऊ. पण भाजलेला मसाला सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे. तो आता आपण वाटून घेणार आहे. तर त्यात मी मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे. तर ते फिरून घेऊ, लागलं तर पाणी टाकूत. आता हा मसाला आपला बारीक छान वाटून झालेला आहे. तर आता लगेच आमटी करून घेऊ, कटाची आमटी करू. आता आपण हा चांगला आमटीचा कट काढून घेतलेला आहे. आता कटासाठी लागणारा मसाला आहे ते बाबा तयार करतात आहे. त्यासाठी उभा कांदा कापून घ्यायचा आहे. आता हे टेचणार आहे. फक्त फोडणीमध्ये टेचून आम्ही लसूण घालतो आमटीला, छान आमटी होते. चला आता कांदा तर त्यांनी कापून दिला आहे, लसूण चांगला टेचून दिला आहे. आता आपण मसाला परतून घेऊ. चला, इथं कटाच्या आमटीसाठी सगळी तयारी झालेली. आपण मसाला घेतला आहे, हे सगळं मसाले घेतलेले. तर आपण आता फोडणी घालूया. पहिली घालूया मोहरी तडतड ह्याच्या घालू आपण जिरे. मी लसूण टेचून घेतलेला आहे, वाटणात कुठं वापरला नाही मी. ह्याला फक्त लसणाची फोडणी घालायची, असं टेचून छान लागतं. आणि हा हिंग आहे, कढीपत्ता. आणि आपण हा तयार केलेला आहे मसाला. आणि तेलामध्येच तिखट टाकू. हे रंगाचं तिखट आहे. हा मसाला छान लसणामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. छान कलर आला आहे. आणि लसणाची एवढी खमंग फोडणी बसले ना, कटाच्या आमटीला फक्त लसणाची फोडणी घालायची, खूप छान लागते. आपण तर मसाले केलेलेच आहेत तयार, पण नुसत्या लसणाची आणि पण खूप छान लागते आमटी. तर हा 2-3 मिनिट हा मसाला असा परतून घ्यायचा आहे. बघा इथं छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला आहे आपला. मसाला कसा परतायचा तो पहा. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण डाळीचं पाणी. पुरण शिजवल्यानंतर चाळणीतनं जे खाली पाणी येतं ना डाळीचं, ते टाकलं आहे. थोडी चवीपुरती साखर टाकणार आहे. आणि आपलं राहिलेलं मीठ. चला आता याला एक उकळी काढून घेऊया. चला, इथं आता आमटीला छान उकळी फुटली आहे. कलर किती छान आलेला आहे. आणि त्याचा सुवास तर इतका दरवळतो आहे, खूप असा घमघमाट सुटला आहे त्या मसाल्यांचा. आणि तुम्ही तवंग बघू शकता. ह्याला अजून एक 5-10 मिनटं आपण उकळी आणूत. नुसती प्यायला पण खूप छान लागते ही आमटी. आणि आमच्याकडं 2-3 दिवस खातो आम्ही ही आमटी. काय दिसतीये आमटी. आता
खरंच प्यावीशी वाटते पण नाही पिऊ शकत कारण पुरणपोळी पाहिजे. आजी पुरणपोळी हो लगेच फास्ट करते. हो फास्ट. फास्ट. ह्याचा कलर कसा तुला आवडला का ह्याचा कलर? हो कसा आलाय? छान आलाय. हं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोवर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय. बाय.